शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती। सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश। पालघरच्या निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांचं वस्त्रहरण। अहंकारामुळे रावणाची लंका जळली, शिंदेंचा चिमटा तर लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, फडणवीसांचा टोला। आमच्याकडे नगरविकास खातं 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार। निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य। एकनाथ शिंदेंकडून सारवासार। मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप। शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप। पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल। IIT बॉम्बेच्या नावावरून राजकीय कलगीतुरा। मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव। ट्विटद्वारे राज ठाकरेंचा आरोप। तर IITचं नाव मुंबई करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव। मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। गुवाहाटी कसोटीसह भारताने मालिकाही गमावली। दक्षिण आफ्रिकेचा भारत भूमीवर 25 वर्षांनंतर कसोटी मालिका विजय। प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी। 2030 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे। ग्लासगोतल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमस सभेत भारताच्या नावावर शिक्कामोर्तब। अहमदाबादमध्ये भरणार राष्ट्रकुल खेळांचा मेळा। युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। भारतीयांसाठी संविधान दिनी आनंद द्विगुणित करणारा क्षण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।